तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्णवला पटत नाहीये की लावण्या या पूजेसाठी यावी आणि त्यामुळं तो लावण्याच्या येण्यालाच विरोध करतोय. तेवढ्यात राकेशनं हा मुद्दा उचलून धरलाय, कारण त्याला समजलेलं आहे की अर्णव आणि ईश्वरी हे जर का एकत्र आले तर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यामुळं लावण्य आणि अर्णव यांनीच ती पूजा केली पाहिजे. आणि म्हणून तो म्हणतो, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. समजा एखाद्याला पूजा करू वाटत असेल आणि मंदिरात वाटत असेल तर त्यांनी यायला काय हरकत आहे. आता राकेश असं म्हणल्यानंतर अर्णवला पण पुढं काही बोलावं असं वाटत नाही आणि तो म्हणतो, ठीक आहे, ज्याचा त्याचा प्रश्न असेल तर हिने आलं तर चालतंय. आता आजीच्या देखील मनासारखं झालेलं असतं, कारण अर्णव स्वतःही पूजेला जाणार आहे आणि त्याच्याबरोबर लावण्याला देखील घेऊन जाणार आहे. अर्णवला अजून आजीच्या मनामध्ये चाललेल्या हेतूचा संशय आलेला नाहीये आणि त्यामुळं तो लावण्याबरोबर पूजेला जाण्यासाठी तयार झालेला आहे. आणि आता सगळे कुटुंबीय पूजेसाठी निघालेले आहेत. फक्त आजी तेवढी घरी राहिलेली आहे. बाकी सगळे कुटुंबीय अगदी झाडून झटकून पूजेसाठी निघत आहेत. अर्णव तर अगदी पुढं आहे. राकेश आणि अंजली देखील एकमेकांच्या बरोबर आहेत. ते पुढे जात असतात तेव्हा आजीने लावण्याला थांबवलंय आणि त्या तिला सांगतायत की ऐक, ही पूजा तुला अर्णवच्या बरोबर करायची आहे आणि माँ पार्वतीचा आशीर्वाद घ्यायचा आहे. तो आशीर्वाद मिळणं खूप गरजेचं आहे. तिचा आशीर्वाद जर का तुला मिळाला ना तरच हे लग्न होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेव, असं आजीनं बजावून तिला सांगितलेलं आहे. तेव्हा ओव्हर कॉन्फिडंट लावण्या म्हणते की तुम्ही काहीच काळजी करू नका. अर्णवला मी काहीही कळू देणार नाही आणि ही पूजा मी अगदी त्याच्याबरोबरच पार पाडेल. वल्लरीला देखील असाच कॉन्फिडन्स आहे. वल्लरी देखील त्यांना म्हणते की अहो, तुम्ही निश्चिंत राहा. आता मी हिच्याबरोबर आहे ना, तर लावण्या आणि अर्णव यांच्याबरोबरच ती पूजा होणार आहे. तेव्हा आजी देवाचे आभार मानतात आणि सगळं काही व्यवस्थित होऊ दे असं म्हणतात. आता सर्वजण पूजेसाठी पोहोचलेले असतात. अर्णवला राकेश म्हणजेच जिजू बरोबर आहे या गोष्टीचा खूपच आनंद झालाय. बरेच दिवसानंतर ताई आणि तुम्ही एकत्र आहात ना, या गोष्टीचा मला आनंद होतोय, असं तो राकेशला म्हणलेला असतो. आणि ते पुढं चालत असतात. तेवढ्यात अंजली इकडे-तिकडं पाहते. हे राकेशच्या लक्षात येतं आणि तो म्हणतो, "पुढं बघून चल ना, आपल्याला वर जायचंय." तेव्हा ती म्हणते, "हो, चालते, पण अजून ईश्वरी आलेली नाहीये." आणि त्याला समजलंय की ईश्वरी देखील आता येणार आहे आणि राकेशला धक्का बसलाय. राकेशला समजलंय की आता ईश्वरी इथे येणार आहे, म्हणजे आपल्याला पळ काढावा लागणार आहे. अंजली सांगते ती आत्तापर्यंत यायला पाहिजे होती, पण कसं काय आली नाही काय माहिती. राकेशला आता काहीतरी कारण काढून निघून जायचं असतं. ईश्वरी येणार आहे या गोष्टीचा धक्का लावण्याला देखील बसलेला आहे. आता हिला कशाला बोलवलंय असा प्रश्न तिच्या मनामध्ये आहे. पण लावण्याने मनोमने ठरवलंय की आपणच अर्णवबरोबर पूजा करायची. पण आता राकेशला ईश्वरी येणार आहे म्हणल्यानंतर त्याचं चक्र फिरू लागलंय आणि तो काहीतरी कारण काढून पळ काढायचा प्रयत्न करत आहे. सर्वजण वर जात असताना त्याने लगेच एक खुसपट काढलंय. तो म्हणतो, अंजली, मला एक महत्त्वाचा फोन आलेला आहे. तो फोन मी घेतो आणि मग वर येतो." अंजलीला राकेशचा काहीच संशय आलेला नसतो. तो म्हणतो की लगेच येणार आहे. त्यानंतर अंजली म्हणते, "लवकर या. आज आपल्याला एकत्र दर्शन घ्यायचंय ना, ही गोष्ट विसरू नका." तो म्हणतो, "अगदी 100% तू का काळजी करते? चला तुम्ही पुढं." असं म्हणून त्याने सर्वांना पुढं पाठवलेलं आहे आणि तो मात्र मागे थांबलेला आहे. फोन आल्याचा आणि महत्त्वाचा फोन आल्याचा बहाणा करून तो आता मंदिराच्या खाली-खाली चाललेला आहे. पायऱ्या उतरत तो चाललेला आहे आणि तो इकडं-तिकडं पाहतोय की खरंच ईश्वरी आलेली असेल तर आपल्याला पाहील. रुमाल काढून त्याने तोंडावर देखील धरलेला असतो की जेणेकरून आपल्याला इथून पळून जाता येईल. पण तेवढ्यात ईश्वरी तेथे आलेलीच असते. ईश्वरीनं पाहिलंय की राकेश मंदिरामध्ये आलेले आहेत आणि ती त्याला राकेश म्हणून हाक देखील मारते. आता राकेशच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. कारण त्याला जे नको होतं तेच घडलेलं आहे. अगदी तिने समोरच येऊन त्याला राकेश म्हणून हाक मारलेली आहे. तो इकडं-तिकडं पाहतो. खरंच हिनं आपल्याला हाक मारलेली कोणी बघितलं तर नाही ना? असा प्रश्न त्याच्या मनात येतो. पण त्याला कोणीही पाहिलेलं नसतं. तेव्हा तो एकदम खुश होतो आणि म्हणतो, ईश्वरीजी तुम्ही इथं?" ती म्हणते, "हा प्रश्न तर मी केला पाहिजे. तुम्ही इथं कसं काय?" तो म्हणतो, "हां, म्हणजे दर्शनासाठीच आलो होतो ना." ईश्वरी म्हणते, "मी पण त्यासाठीच आले. अहो, आमचे ते अर्णव सर वगैरे आहेत ना, ते सगळे इथं आलेले आहेत. चला ना, आपण त्यांना भेटूया." असं म्हणून ती त्याला फोर्स करू लागते.
तो म्हणतो, "हो, भेटूया. पण अहो, सध्या आता मी दर्शन वगैरे घेतलेलं आहे. माझं थोडंसं काम आहे, मला जावं लागेल." ईश्वरी म्हणते, "नाही हां, आज मी तुम्हाला अजिबात सोडणार नाही. आज तुमची आणि अर्णव सरांची मी भेट घालूनच देणार आहे. त्याशिवाय मी सोडणारच नाही." तेवढ्यात तिला अंजलीचा फोन आलेला आहे. ती अंजलीला म्हणते, "हो, मी येतेच, पण इथं ना आमच्या जवळ राहतात ना, ते राकेशजी भेटलेले आहेत. मी त्यांना घेऊनच येते." अंजली म्हणते, "बरं ठीक आहे, तू लवकर ये, कशाला उशीर केलास?" असं म्हणून ती तिला लवकर ताबडतोब बोलवते आहे. राकेशला समजलंय की अंजलीचा फोन आहे आणि ही अंजलीला बोलते आहे. आता राकेश तिला म्हणतो, "अहो, मी थोडं काम करून आलो असतो तर." ईश्वरी मात्र सोडायलाच तयार नाहीये. ईश्वरी म्हणते, "आज तुम्हाला अजिबात सोडणार नाही. आज तुम्ही माझ्याबरोबरच यायचं आहे." तेवढ्यात राकेशला देखील फोन आलेला आहे. तो पण अंजलीचाच आहे. "कुठे आहेत तुम्ही? तुम्हाला या म्हणलं ना लवकर. चला बरं लवकर या." अंजलीला देखील तो फोनवर म्हणतोय, "हो, आलोच. थांब जरासं." आणि इकडं ईश्वरी तर त्याच्या मागेच लागलेली आहे. "चला लवकर. मला तुम्हाला अर्णव सर आणि त्यांची बहीण अंजली यांना भेटवायचं आहे." आता याच्यापुढे मोठा प्रश्नच पडलाय. कारण ईश्वरी अगदी त्याला हाताला धरूनच तिकडे घेऊन चाललेली आहे. आता काय कारण सांगावं त्याला कळत नाही. तो म्हणतो, खाली माझे मित्र आलेले आहेत. त्यांना भेटून येऊ का मी? मी लगेच भेटून येतो." आता ईश्वरीला पण असं वाटतं, की हा भेटणार आहे आणि लगेच येणार आहे आणि तिला तिकडून अंजलीसारखं फोन करून बोलवत असते. त्यामुळे ती म्हणते, "नक्की यायचं हां. लक्षात ठेवा तुम्हाला यावंच लागणार आहे." तो म्हणतो, "हो ईश्वरीजी, नक्की येतो. तुम्ही काही काळजी करू नका." आणि आता ईश्वरी देखील वर मंदिराकडे जाते. तर हा मात्र खाली निघून जातो. ईश्वरी आता अर्णव आणि अंजली यांच्याकडे गेलेली असते. इकडे आजीला काळजी वाटते, की सगळं व्यवस्थित होईल का? कारण अर्णवला तर काहीच सांगितलेलं नाहीये. अर्णवला जर का कळलं, की ही पूजा त्याला लावण्याबरोबर करायची आहे, तर तो पूजा करेल का? का पूजेमधूनच उठून येईल? असं काय व्हायला नको म्हणून ती देवापुढं उभारली आहे आणि देवाला म्हणते, "देवा, आजची पूजा अगदी व्यवस्थित पार पडू दे. आता तू स्वतःच पत्रिका जुळवल्यात म्हणल्यानंतर योग देखील तूच जुळवून आण." असं हात जोडून ती म्हणते आहे आणि देवाच्या देखील मनात खरोखरच योग जुळवायचं चाललेलं आहे. ज्याची पत्रिका जुळली आहे त्याच्याबरोबरच पूजा होणार आहे आणि आजी देखील देवाला सांगते की ज्याच्याबरोबर पत्रिका जुळली आहे त्याच्याबरोबरच पूजा होऊ दे. आता हा योग कसा घडतो ते पाहणं मात्र खूपच इंटरेस्टिंग आहे. आजी देवाच्या पुढं हात जोडून देवाला प्रार्थना करून म्हणते आहे की नक्की तुझ्या जे मनात आहे ना अगदी तसंच कर आणि देवाच्या जे मनात आहे अगदी तसंच होणार आहे. इकडे अंजली हात जोडून उभी आहे. अर्णव आणि लावण्य देखील तेथेच उभे आहेत आणि पंडित जे आता त्यांना सांगतायत की पूजा कशी करायची ते. अर्णवला अजून माहिती नाहीये की ही पूजा म्हणजे ज्यांचं लग्न ठरलंय त्यांनी करायची आहे. पंडितजी आता त्यांना पूजा सांगायला लागलेले आहेत. पंडितजी म्हणतात, "ही पूजा करणं थोडंसं कठीण आहे हे लक्षात ठेवा." अर्णव म्हणतो, "त्यात काय कठीण आहे? आता पाया पडलोत, आता निघायचं." पंडितजी म्हणतात, "असं नाहीये. अजून तर काहीच झालेलं नाही. खाली एक कोठार आहे, त्या कोठारामध्ये जायचं, तिथून धान्य घ्यायचं, मंदिराच्या पाठीमागं जाता आहे, त्या जात्यावर तुम्ही दोघांनी ते दळायचं, त्याची भाकरी तयार करायची, दिवा तयार करायचा, तो दिवा भाकरीवर ठेवायचा आणि भाकरीवर दिवा ठेवून देवीची आरती करायची आणि तेव्हाच ही पूजा पार पडणार आहे." अर्णव म्हणतो, "हे असलं काय आहे? हे तर मला सांगितलेलंच नव्हतं." पंडितजी म्हणतात, "ही पूजा अशीच आहे. ही पूजा अशीच करावी लागणार आहे." आता पंडितजींना आजींनी अगोदरच सांगून ठेवलेलं असतं, की अर्णवला अजिबात यातलं काही सांगू नका. जर का याला काही सांगितलं, तर तो या पूजेतून मधूनच निघून जाईल. त्यामुळं पंडितजी आता त्याला काहीच सांगत नाहीत. पंडितजी फक्त म्हणतात, की ही पूजा याच पद्धतीनं करणं गरजेचं आहे. अर्णवला मात्र कळत नाहीये, की ही अशी कशी पूजा आहे. धान्य दळायचं, त्याची भाकरी करायची, दिवा करायचा, दिवा भाकरीवर ठेवायचा आणि मग आरती करायची. अर्णव म्हणतो, "नक्की अशीच पूजा आहे ना?" पंडितजी म्हणतात, "अहो, अगदी अशीच पूजा आहे. याच पद्धतीने ती करावी लागणार आहे. तेव्हाच तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार आहेत." अर्णव आता पंडितजींनी स्वतःच सांगितलं म्हणल्यानंतर म्हणतो, "ठीक आहे. जर तुमची मर्जी असेल असंच करायचं, तर असंच करूया." आता अंजलीला काळजी वाटते. कारण ईश्वरी अजून पोहोचलेली नाहीये. ही पूजा खरं तर ईश्वरी आणि अर्णव यांनी करायला पाहिजे, असं तिला वाटतं. लावण्या पण जरा कन्फ्यूज झालेल्या आहेत. तिलाही कळत नाहीये, की ही पूजा अशी कशी आहे. पण आता अर्णवबरोबर ही पूजा आपल्याला पार पाडणं गरजेचं आहे, हे मात्र तिला समजलंय. जर का ही पूजा आपण व्यवस्थित पार पाडली नाही, तर आजी काय आपल्याला माफ करणार नाहीत. त्यामुळं
ही पूजा अगदी पंडितजी सांगतायत तसंच करायचं. त्यांनी सांगितलंय तसं कोठारातून धान्य आणून ही पूजा करूया असं तिनं ठरवलेलं असतं. आता तेवढ्यात ईश्वरी देखील आली आहे. ईश्वरी आल्यावर पंडितजींचं मोठं कन्फ्युजन झालंय. आता यातली कोणती कन्या ही अर्णवच्या बरोबर विवाह ठरलेली आहे हे मात्र त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये. त्या आजींचं त्यांनी बोलणं ऐकलेलं असतं की कन्या येणार आहेत, पण नक्की 2 कन्या येणार आहेत असं तर आजींनं सांगितलेलं नसतं. आता यातलं कोणाशी लग्न जमलंय हे विचारावं तरी डोक्याला ताप. कारण हा अर्णव लगेच इथून निघून जाईल. आता पंडितजींच्या पुढंच मोठा प्रश्न पडलेला असतो. पंडितजी विचार करतात, यातल्या कोणत्या कन्येला सांगू की धान्य घेऊन ये? त्यांना आता मोठं कन्फ्युजन झालेलं आहे. आता पंडितजी म्हणतात, "देवा, तुलाच काय करायचं ते योग्य वाटते ते कर. मी या दोघींना पण सांगतो काय करायचं ते आणि जसं होईल तसं होईल." असे विचार करून ते देवाच्या पाया पडतात आणि आता त्यांनी देवावरच सोडून दिलंय की जे व्हायचंय ते होऊ द्यात. तेवढ्यात ईश्वरी म्हणते की "अहो, मला पूजेचं ताट आणायचं होतं ना, म्हणून जरासा उशीर झालेला आहे आणि खाली ना आमच्यातले राखेची गाठ पडले ना, त्यांना मी घेऊन येत होते." तेवढ्यात तिला लगेच लावण्याने गप्प केलंय. लावण्या म्हणते, "जरा तू शांत बसशील तर बरं होईल. इथं पूजा चालू आहे, तुला कळतंय ना? पंडितजी सांगा काय करायचं ते, मी व्यवस्थितपणे पार पडते." असं मुद्दाम लावण्य बोललेले असते. तेव्हा पंडितजींना वाटतं की ही लावण्य हीच ती कन्या असणार आहे. पंडितजी सांगतात की "मी आत्ता सांगितलंय ना, त्याप्रमाणे तुम्ही धान्य घेऊन या. धान्य घेऊन यायचं आणि मागा जात आहे त्यावर दळून त्याची भाकरी बनवायची आणि मग त्यावर दिवा लावायचा. अशा प्रकारे सगळी पूजा यथासांग पार पाडायची. लक्षात ठेवा, धान्य आणताना ते कुठंही टेकवायचं नाही, पाडायचं नाही आणि पडलं तर ते घ्यायचं नाही." असा नियमसुद्धा पंडितजींना सांगून ठेवलेला आहे. पंडितजींना आठवतंय की आजीनं फोन करून कालच आपल्याला सगळं काही व्यवस्थित सांगितलेलं होतं. पंडितजींना सांगितलेलं होतं की तुम्ही अर्णवला अजिबात यातलं काही सांगू नका. त्याला फक्त सांगा की पूजा कशी करायची आहे. पण त्याचं लग्न जमलेल्या कन्येबरोबरच ती पूजा करायची आहे, असं मात्र त्याला अजिबात सांगू नका. असं जर त्याला सांगितलं तर तो काही ही पूजा पार पाडणार नाही. तो पटकन त्यातून उठून निघून जाईल, कारण त्याला बाकीच्या ह्या गोष्टी पटत नाहीयेत. तेव्हा पंडितजींनी अगदी शब्द दिलेला असतो की तुम्ही काहीच काळजी करू नका. अर्णवला यातला एक शब्द देखील कळणार नाही आणि त्याच्याकडून सगळी पूजा अगदी यथासांगपणे पार पाडण्याची जबाबदारी माझी आहे, असं पंडितजींनी त्याची जबाबदारी घेतलेली असते. आणि त्यामुळं आजी देखील आता निश्चिंत झालेल्या असतात. कारण पंडितजी स्वतः ही पूजा अर्णवकडून करून घेणार आहेत. नुसत्या अर्णवकडूनच नव्हे, तर ज्या मुलीशी विवाह ठरलेला आहे, अशा मुलीच्या बरोबर ती पूजा पार पाडून घेणार आहेत. म्हणून आजी देखील निश्चिंत झालेली असते. इकडे पंडितजींनी आता लावण्याला हे काम करायला सांगितलंय आणि त्यामुळे लावण्या खुश झालेली आहे. लावण्या म्हणते, "तुम्ही अगदी निश्चिंत राहा. मी पटकन खाली जाते आणि ते काय काय म्हणतात ते कोठार, हां, त्या कोठारातून धान्य घेऊन येते आणि तुम्ही म्हणाल तसं अर्णवबरोबर ते जात्यावर दळून छानशी भाकरी तयार करते." आता ईश्वरीला देखील समजलेलं आहे की पूजा कशी कशी करायची आहे ते. आता अर्णवला घेऊन पंडितजी म्हणतात, "चला, आपण पाठीमागं जात आहे तिकडं जाऊया." आता लावण्या खाली गेलेली असते. ईश्वरीला समजलंय की आपण इथं थांबण्याची काहीच गरज नाहीये. पण अंजलीने मात्र बरोबर ईश्वरीला काम लावलंय. ती ईश्वरीला म्हणते की "अगं, ती लावण्या गेलीये, तिच्याच्याने नीट होणार आहे का नाही काही माहिती नाही. ती किती बावळट आहे माहीत आहे ना, ती धान्य पाडेल कुठेतरी. मला ना खूप काळजी वाटते. तू जरा तिच्या मदतीला जाशील का?" तेव्हा लावण्या म्हणते, "एवढंच आहे ना, तुम्ही कशाला काळजी करताय? ठीक आहे, मी तिच्या मदतीला जाते. तुम्ही काहीही काळजी करू नका." असा शब्द ईश्वरीने अंजलीला दिलेला असतो आणि त्यामुळे आता ईश्वरी देखील लावण्याच्या मदतीला गेलेले असते. अंजलीने बरोबर योग कसा घडवून आणायचा आहे ते अगदी मनात ठरवून टाकलेलं असतं. इकडे राकेश खाली आलेला असतो आणि राकेशच्या पाठीमागं गुंड लागलेले आहेत. त्याला त्यांनी पकडूनच ठेवलंय. "आमचे पैसे तुला आजच्या आज द्यावेच लागणार आहेत," असं ते त्याला म्हणत आहेत. राकेश तेव्हा पुरता घाबरून गेलाय. कारण आता इथं सर्वजण आहेत आणि त्यांच्यासमोर मोठा राडा होतोय की काय याची त्याला भीती वाटते. तो त्यांना म्हणतो, "पैसे काय मी देणार नाही का? कुठं पळून चाललोय का काय?" पण ते गुंड मात्र ऐकायला तयार नाहीत. "पळूनच जाणारातला आहेस तू, आम्हाला माहीत आहे. आज पैसे पाहिजेत, नाहीतर शेठ तुला सोडणार नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेव." असं ते त्याला म्हणतायत. तो देखील गप्प बसत नाही आणि म्हणतो, "शेठला सांग मी पैसे बुडवणारातला नाहीये. पैसे एक एक रुपया तुमचा देऊन टाकेल, पण आज इथं रडा नको." तरी देखील गुंडांनी त्याची कॉलरच धरली आहे आणि ते म्हणतायत, "आत्ताच्या आत्ता पैसे टाकायचे आणि मग निघायचं. पैसे टाकले नाहीस तर तुझं काही खरं नाहीये. आज आम्ही तुला सोडणारच नाहीत." असं म्हणून अगदी ते दमदाटी करायला लागलेत. आता हे जर का घरच्यांनी पाहिलं तर आपली सगळी इज्जत जाणार हे राकेशला समजलंय.
त्यात येते ईश्वरी देखील आहे. ईश्वरीने अर्णवला देखील समजणार की मी काय करतोय ते आणि ईश्वरीला समजणार की मी अर्णवचा कोण लागतो ते. आता या सगळ्यातून काय पर्याय काढावा हे त्याला कळत नाही. गुंड तर ऐकायलाच तयार नाहीयेत. ते म्हणतायत आत्ताच्या आत्ता पैसे टाकायचे आणि मग इथून निघायचं. तेवढ्यात त्याला अंजलीचा फोन देखील आलेला आहे. तो अंजलीला म्हणतोय की मी खाली आलो आहे, मी लगेच वर येतो. अंजली म्हणते कितीदा सांगितले तुम्हाला, अहो आज किती चांगला योग आहे माहिती आहे ना, आज पती पत्नींना मिळून दर्शन घ्यायचं असतं, पटकन या बरं, असं मग ती त्याला म्हणते आहे. तो म्हणतो हो हो येतोयच मी, नको काळजी करू, मी वरच यायला लागलोय, असं तो म्हणतोय. पण गुंड मात्र त्याला सोडायला तयार नाही आहेत. गुंडांनी त्याला धरूनच ठेवलंय. पैसे टाक नाहीतर तुझं आज काय खरं नाही. शेठनं सांगितलंय की पैसे घेऊन यायचं. तेव्हा हा देखील चिडतो आणि म्हणतो, हे बघ शेठला सांग मी 1 रुपया देखील बुडवणार नाही. पैसे देतो म्हणलाय ना, तू काय काळजी करू नको. ते गुंड ऐकायला तयार नाहीत. ते म्हणतात आम्ही इथंच थांबणार आहे. आत्ताच्या आत्ता कुठं इथं जा जवळ आणि पैसे घेऊन ये. तुला कोणाकडून आणायचे ते आण, पण आज पैसे घेतल्याशिवाय आम्ही तुला सोडणार नाही. गुंड त्याच्या मागावरच आहेत आणि त्याच्यावर लक्ष ठेवूनच आहेत. आता ह्याचा प्रॉब्लेम होऊन बसलाय. डोक्याला हात धरून तो बसलेला असतो. तेवढ्यात अंजली येते आणि म्हणते अहो काय झालं? तुम्ही तर म्हणत होता ना मी वर येणार आहे. तो म्हणतो हा अगं आत्ता निघलोच होतो, तुझ्याकडेच यायला लागलो होतो. अंजली म्हणते कधी-कधी ना मला कळतच नाही तुमचं काय चाललेलं असतं ते. चला ना लवकर वर जाऊन आपल्याला देवाची पूजा करायची आहे, दर्शन घ्यायचं आहे माहीत आहे ना? तेवढ्यात ती म्हणते की आताच ईश्वरी कोठारात गेलेली आहे धान्य आणायला. ती देखील तिथं नाहीये. चला ना. तेवढाच त्याला चान्स मिळालेला आहे. तो म्हणतो म्हणजे ईश्वरी धान्य आणायला गेली आहे. पटकन आपण जाऊन हिच्याबरोबर दर्शन घेऊन येऊ शकतो. आणि तो म्हणतो अहो राणी सरकार तुम्ही काय काळजी करताय? आत्ता लगेच मी वर यायला लागलो होतो. चला आत्ताच्या आत्ता वर जाऊया आणि दर्शन घेऊन येऊया. पण गुंड मात्र त्याच्या पाठीमागच आहेत. ते त्याच्यावर अगदी चांगलं लक्ष ठेवून आहेत. कारण हा पळून जाऊ शकतो हे त्यांना माहीत आहे. आता याला देखील त्यांना पैसे देण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. पण आता अंजलीबरोबर जाणं गरजेचं आहे. कारण ईश्वरी नाही आहे तोपर्यंत आपण दर्शन घेऊन यायचं असं त्याने मनोमन ठरवलेलं असतं. इकडे ईश्वरी आणि लावण्या धान्याच्या कोठारात पोहोचलेल्या आहेत. पण लावण्याला त्यांच्याशी कसं बोलायचं ते देखील कळत नाही. ती नेहमीप्रमाणे उद्धटपणाने त्यांच्याशी बोलत आहे. आम्हाला धान्य पाहिजे आहे द्या असं ती डायरेक्ट बोलते. तेव्हा ते म्हणतात थोडं थांबा काम चालू आहे. तिला आता उकडत असतं म्हणून ती बाहेर येऊन थांबते. पण ईश्वरी मात्र तेथेच असते. ईश्वरी त्यांना छान आणि गोड शब्दात बोलते. अहो आम्हाला फक्त एकच माप धान्य पाहिजे आहे. मिळेल का ते? आमची पूजा आहे ना त्यासाठी पाहिजे. ईश्वरीचं ते बोलणं ऐकून लोक म्हणतात एकच माप पाहिजे का? बरं बरं ठीक आहे घ्या ना. असं म्हणून त्यांनी ईश्वरीला एक मापटं धान्य दिलेलं असतं. ईश्वरीनं देखील ते धान्य पांढऱ्या एका कापडामध्ये घेतलेलं असतं आणि त्याची व्यवस्थित पुरचुंडी देखील बांधलेली असते आणि ती पुरचुंडी घेऊन त्यांचे आभार मानून ईश्वरी बाहेर आलेली असते. आता ही पुरचुंडी तिला लावण्याला द्यायची असते म्हणून ती लावण्याला शोधत असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की लावण्याने ती पुरचुंडी हातात घेतलेली असते. पण दुर्दैवी लावण्याच्या हातून ती पुरचुंडी पडते आणि जेव्हा ती पडते तेव्हा पंडितजी तेथे असतात आणि ते म्हणतात आता ती पुरचुंडी तुम्हाला पुन्हा हातात घेता येणार नाही. कारण ती पुरचुंडी झेललेली असते लावण्याने. आणि आता लावण्याच ती पुरचुंडी घेऊन मंदिरात वर जाईल आणि जात्यावर धान्य दळेल असं आता डायरेक्ट त्यांनी फरमानच सोडलेलं असतं. आणि लावण्याच्या हातून अर्णवला मिळवण्याचा चान्स हुकलेला आहे. देवाने तो चान्स दिलाय तो म्हणजे ईश्वरीला. आणि आता लावण्याची मोठी फजिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता लावण्य यातून बाजूलाच पडलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ईश्वर आणि अर्णव हे दोघेच पूजा करताना आपल्याला पाहायला मिळतील. आता हे सगळं चालूच असताना अर्णवच्या मात्र एक गोष्ट लक्षात आलेली असते की त्याचे जिजू हे काहीतरी चिंतातूर झालेले आहेत. ते पळापळ करतायत, इकडं तिकडं पळतायत. नक्की त्यांच्या डोक्यामध्ये काय चाललंय हे त्याला कळत नाही. पण नक्कीच त्यांचं काहीतरी वेगळं चाललंय ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते. त्यांचं वेगळं नक्की काय चाललंय हा प्रश्न आता तो त्यांना उद्या विचारणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.